मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या माध्यमातून नवी दिशा, नवा विचार या संकल्पनेच्या माध्यमातून आज या ठिकाणी बिझनेस कॉन्फरन्स जी घेतली आहे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपले प्रदेश अध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड ज्यांनी मगाशी प्रास्ताविक केलं असे सुधीरजी राजे भोसले, इथं उपस्थित असणारे हिंदूरावजी पाटील, सुभाषजी बोरकर, अमोलजी काटे, छगनजी शेरे, शरद भाऊ चव्हाण, सोमेश्वरजी आहेर, आत्मारामजी शिंदे, राजेंद्र भाऊ आडाव, रमेशजी हांडे, दशरथ भाऊ गव्हाणे, संतोष भाऊ गव्हाणे, श्यामभाऊ नळकांडे, दिनेशजी इंगोले, संतोष भाऊ जाधव, नितीनजी देशमुख, सचिन भाऊ देसाई, प्रज्ञेश, स्वप्नील व सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी इथं उपस्थित असणारे संतोष भाऊ पाटील, उज्ज्वल भाऊ साठे, अजय सिंहजी खास, तसंच अभिजितजी शिंदे व नंतर जे सर्व मार्गदर्शक या ठिकाणी येतील, इथं उपस्थित असणारे सर्वच मान्यवर जे काहीतरी नवं शिकण्यासाठी, नवं घेण्यासाठी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. मला प्रवीण दादांनी सांगितलंय की काही झालं तरी फक्त बिझनेसवरच बोलायचं. गेले काही वर्ष झालं बिझनेसवर कमी आणि राजकीय विषयावर जास्त बोलणं जातं. कधी कधी राजकीय विषयावर बोलणं थोडं सोपं असतं, कारण का त्या ठिकाणी आपण काही बोललं तरी चालतं, कारण का वातावरणच वेगळं असतं. पण मी भाषणाच्या माध्यमातून उगाचच काहीतरी बोलायचं आणि आपल्या भाषणाला टाळ्या कशा मिळतील याचा प्रयत्न करायचा हे मला काही जमत नाही. मला जे योग्य वाटतं, जे बोलूसं वाटतं त्या ठिकाणी मी बोलत असतो आणि जे काय भाषण होईल त्यातून काही लोकांना मार्गदर्शन व्हावं अशी प्रामाणिक इच्छा त्या ठिकाणी माझी असते. आता बिझनेस कॉन्फरन्स आहे. मी काही दिवसांपूर्वी माझ्या वडिलांबरोबर बसलो होतो आणि चर्चा करत असताना सहज चर्चा पूर्वीच्या काळात, माझ्या लहानपणीच्या काळातली त्या ठिकाणी सुरू झाली. चर्चा करत असताना मी जुन्या आठवणी, एक तर मी लहान असताना आणि तुमच्यातलं सगळेच लहान असताना आपल्याला काही टेन्शन नसतं, काही केलं तरी चालतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण कोणाचाही विचार त्या ठिकाणी करत नसतो. जे आपल्याला बरं वाटतं, योग्य वाटतं तेच त्या ठिकाणी आपण करत असतो. त्यामुळे आपण कदाचित दिलखुलास हसू शकत असतो. आपण जगाला वेगळ्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी बघत असतो. आणि पूर्वीचा काळ आणि तुमच्यातल्या अनेक लोकांना विचारलं, प्रवीण दादाला तुम्ही विचारलं, आता ह्याच्यामध्ये सगळ्यात सिनियर कोण आहे बघावं लागेल. कोण आहे सगळ्यात सिनियर? वयाने सगळ्यात सिनियर कोण आहे? अरे मोळक साहेब. म्हणजे आधीचा काळ आपण बघितला तर सगळ्यांना तसं टेन्शन कमी होतं. शेतकरी शेती करत असताना शेतामध्ये जे पिकायचं ते घरामध्ये यायचं, थोडंफार काय अधिकचं असायचं ते त्या ठिकाणी बाजारात विकलं जायचं. आणि काय काय वेळेस जे शेतामध्ये पिकायचं ते आपण वस्तूसाठी त्या ठिकाणी द्यायचो. म्हणजे आपण समजा गहू आपल्याकडे पिकला तर मग गहू द्यायचा, किराणा घ्यायचा, मग गहू द्यायचा. कधी कधी काय ठिकाणी लोक सेवा सुद्धा द्यायचे.
केस कापण्याची सेवा असेल, इतर शिवणाची सेवा असेल, काही असेल तर त्यामध्ये त्या ठिकाणी यायचं आणि आपलं जीवन निवांत त्या ठिकाणी चालायचं. कॉम्पिटिशनच नव्हती ना. थोडी कुणी विचारायचं तुझ्याकडे मोबाईल कुठल्या ब्रँडचा आहे, कुणी विचारत नव्हतं तुझी गाडी किती महाग आहे, गाड्या मिळतच नव्हत्या. मोटरसायकलला सुद्धा कदाचित आपल्याला 6-6 महिने, कधी कधी 5-5 वर्ष त्या ठिकाणी त्या बजाजची जी स्कूटर असेल त्यासाठी थांबायला लागायचं. आणि पद्मिनीसाठी कदाचित मला असं कळतंय की वशिला लावायला लागायचं. आणि ते सुद्धा 9-10 वर्षांनी ती गाडी त्या ठिकाणी अँबॅसिडर वगैरे मिळायची. आणि जसं जसं काळ पुढे गेला मग कॉम्पिटिशन वाढत गेलं. पण पूर्वीच्या काळामध्ये सोशल प्रेशर कमी असायचं, समाजाचं प्रेशर कमी असायचं. आणि आपण आपल्या कुटुंबाचा विचार करायचो आणि जेवढं चाललंय त्याच्यामध्ये संतुष्ट राहायचो. जसा जसा काळ पुढे गेला तसं प्रेशर वाढत गेलं, अपेक्षा वाढत गेल्या. आपण त्याला ऍस्पिरेशन म्हणतो. ऍस्पिरेशन सगळ्यांचंच वाढलं. बिझनेसमध्ये काही झालं तरी कसाही पैसा कमवायचा, कारण का ऍस्पिरेशन काहीतरी चांगलं करायचं हे सोडून पैसा कमवायचा असं ऍस्पिरेशन झालं. राजकारणामध्ये तत्व सोडून निवडून यायचं एवढंच ऍस्पिरेशन लोकांचं झालं. कसंही आलं तरी चालतंय, फक्त काय पाहिजे तर निवडून यायचं. तत्व हळूहळू बाजूला राहायला लागले. मग याच्यामध्ये बिझनेसेसमध्ये सुद्धा पैसा कमावणं हे एक उद्दिष्ट त्या ठिकाणी आपलं सर्वांचं असू शकतं. आणि बिझनेसमध्ये पैसा कमवत असताना तो योग्य पद्धतीने आपण कमवावा आणि त्याच्यातला काही भाग हा समाजासाठी त्या ठिकाणी आपण वापरावं, हे उद्दिष्ट त्या ठिकाणी असू शकतं. पण बिझनेसच्या बाबतीत बोलत असताना बिझनेस काय हे सुद्धा त्या ठिकाणी आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. मला तुमच्यातल्या काही लोकांना विचारायचंय, त्यांनी ज्यांनी कोणी पुढाकार त्या ठिकाणी घ्यावा आणि सांगावं की बिझनेस म्हणजे काय, असं कोणाला सोप्या भाषेत काय सांगता येईल का? कोणी सांगू शकेल का बिझनेस म्हणजे काय? कुणीही कसंही असेल सांगा की. सॉल्विंग अ प्रॉब्लेम म्हणजे एखादी अडचण आली तर ती सोडवावी. ते आता भारताच्या बाहेर शिकतात त्यामुळे त्यांनी थोडंसं इंग्लिशमध्ये सांगितलं. अजून कोणाचं काय आहे का? क्वालिटी अँड सर्व्हिस, व्हॅल्यू क्रिएट करणं. आता बिझनेस करत असताना एक गोष्ट आणि राजकारण काही करत असताना एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. तिघा चौघांनी या ठिकाणी उत्तर दिलं. बिझनेस करत असताना आपल्या मनामध्ये धाडस असणं फार महत्वाचं आहे. तुम्हाला हा प्रश्न करा, तुमच्यातल्या अनेक लोकांना वाटलं असेल मी बोलतो, नको जाऊ दे कोणातरी आधी बोलू दे, नंतर मी माझा विचार करतो. काही लोकांमध्ये आले कशाला बोलायचंय, मी माझा बिझनेस डील करतो ना, हे एवढा साधा प्रश्न आहे, कशाला उत्तर त्या ठिकाणी द्यायचं, असंही काही लोकांच्या मनात असेल. असं जर कोणाच्या मनामध्ये आलं असेल त्याला साध्या भाषेत आपण काही प्रमाणात छोट्या भाषेत त्याला अहंकार सुद्धा आपण म्हणू शकतो. कारण पुढची एखादी व्यक्ती असेल, चाललंय आपलं भाषण, कशाला ऐकायचं काय, त्याला अहंकार म्हणू शकतो. काही लोक मनामध्ये आहे बोलू का नको, बोलू नको, त्याला कमी धाडस असे आपण त्या ठिकाणी बोलू शकतो. ह्याच्यामध्ये लोक काय बोलतील हा जो प्रेशर आहे, त्या प्रेशरला सामाजिक प्रेशरच्या खाली आपण वागतो हे असू शकतं. आणि जे लोक बोलतात किती चुकलं तरी काय फरक पडत नाही, पण बोलणं हे जास्त महत्वाचं असतं. आणि कुठलाही तुम्ही बिझनेस केला तर त्या बिझनेसमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, अहंकार कमी असणं. त्या ठिकाणी कुठलाही व्यवसाय करत असताना धाडस असणं तितकंच महत्वाचं आहे. होईल का, अडचण येईल का, बंद पडेल का, लोक काय म्हणतील ह्याच्यामध्येच आपण अडकून बसतो. आणि त्यानंतर मग असंच वर्ष पुढे जातात आणि नंतर म्हणतो नाही आता जाऊ दे, वय झालं, कशाला बिझनेस चाललं ना आपलं बरं चाललं. मग आपण काय करतो, आपण ऍक्ट नाही केलं, आपण निर्णय नाही घेतला. मग नंतर जाऊन आपण तो निर्णय नाही घेतला, तो निर्णय नाही घेतला हे किती बरोबर याच्यासाठी कारण शोधायला त्या ठिकाणी आपण लागतो. आणि मग आपण तो निर्णय जो नाही घेतला ते कारण शोधत असताना
आपण ग्रुप पण असाच निवडतो. म्हणजे कॉलेजमध्ये तुम्हाला माहित असेल अभ्यासू म्हणजे चष्मा लावून एकदम हुशार माणसाचा एक वेगळा ग्रुप असतो, कट्ट्यावर बसणाऱ्या लोकांचा वेगळा ग्रुप असतो, ज्याला सांस्कृतिक विषय त्या ठिकाणी आवडतात त्यांचा वेगळा ग्रुप असतो, आणि ग्रामीण भागातून शहरात आलेल्या मुलांचा कदाचित आधी तिथं नगरचे असतील, विदर्भाचे असतील, मराठवाड्याचे असतील, कधी तिथं कोणाला बोलणंही नसतील, भेटलंही नसतील. मग पुण्यासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी आलं की मग मराठवाड्याचा एक ग्रुप, मग विदर्भाचा एक ग्रुप, पश्चिम महाराष्ट्राचा ग्रुप, असं त्याच्यामध्ये आपण गुंतून राहतो. का? कारण आपण सेफ्टी बघत असतो. अरे आपण जसा तसा आपण बघत असतो. जर 50-55% वाले जी लोक असतात अभ्यासात ते एकत्रित ग्रुप करतात आणि जे हुशार असतात मागे बसून त्या हुशार लोकांवर कमेंट मारत असतात. त्यामुळे आपण आपलं सेफ्टी आपल्याला कुठं महत्व मिळेल असं एक जागा त्या ठिकाणी आपण बघत असतो. आणि बिझनेस करत असताना ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बाजूला त्या ठिकाणी ठेवाव्या लागतात. सेफ्टी, सिक्युरिटी हे विषय जर तुम्ही विचार केले तर मग बिझनेसचा विचार न केलेला परवडला. आता माझ्या बाबतीत सुद्धा, आता ठीक आहे माझं आडनाव एकदम ताकदवार आडनाव असल्यामुळे अनेक लोकांना खरं वाटणार सुद्धा नाही. माझ्या वडिलांचा स्वभाव असा आहे, काही झालं तरी स्वतःच्या हिमतीवर उभं राहायचं, काही झालं तरी कोणाची मदत घ्यायची नाही. माझा वडिलांचा स्वभाव. जेव्हा 2007च्या आसपास आम्ही पोल्ट्रीमधून शुगर इंडस्ट्रीमध्ये आलो तेव्हा अनेक अडचणी होत्या. एक तर आमच्या बँकेने लोन सुद्धा त्या ठिकाणी दिलं नव्हतं, ज्याच्यावर आम्ही अवलंबून होतो. त्यामुळे जो काय पैसा पोल्ट्रीच्या माध्यमातून कमवला होता तो खर्चून टाकला, म्हणजे ज्याला आपण स्वतःचं मार्जिन म्हणतो. लोन घेत असताना 100 रुपयाचा जर एखादा खर्च असेल, एखादी इन्व्हेस्टमेंट असेल, त्यात तुमचं सगळं बघून म्हणजे काही लोकांना 15% म्हणजे 15 रुपये हे तुम्हाला टाकावे लागतात, काही लोकांना 20 रुपये टाकावे लागतात. काहीच अनुभव नाही, मग बँक म्हणते नाही जरा सेफ राहू, तू 40 टाक, तू 50 टाक, मी तुला 50 देतो. तसं आम्हाला 25% त्या ठिकाणी द्यायचे होते. आम्ही आमचा खर्च करून बसलो, एकाच बँकवर अवलंबून राहिलो. त्या बँकेकडे गेल्यानंतर बँक मस्त बसवायची, चांगल्या कपामध्ये चहा द्यायची, सगळं व्हायचं. पण इतके कप झाले त्यातून काय आपलं झालं नाही. मग दुसऱ्या बँकेत झाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी मदत केली. पण 2007 ते 10 अतिशय अडचणीचा काळ होता. बँकेने मदत केली, मग तिथं कुठंतरी मशिनरी, जुनी मशिनरी कुठून तरी घेतली होती एक, ती अडचणीत आली. मग अनेक अडचणीमधून त्या ठिकाणी पण एक चांगलं झालं. माझ्या व्यावसायिक सुरुवातीलाच मला इतक्या अडचणी आल्या, त्यामुळे म्हणतो ना आपण की माझं हृदय किती मावळ असलं तरी हा बिझनेसचा जो अनुभव आला त्यामुळे माझे विचार त्या ठिकाणी एकदम स्ट्रॉंग आहे.